कॉर्पोरेटचा कदाचित हा निर्णय होता की टी-आर-पी आणि रेव्हेन्यू याचं प्रपोर्शन जुळत नाही. अशा मालिकांना फक्त टी-आर-पी हा एक निकष नसतो आणि कॉर्पोरेटच्या आकड्यांच्या गोष्टींना भावना नसतात. ज्याविषयी पारदर्शकताच नाही, त्या टी-आर-पीच्या नावाखाली आपल्या महापुरुषांचा, आपल्या महामानवांचा इतिहास दडपण्याचा जर कोण प्रयत्न करत असेल, तर मराठी म्हणवून घ्यायला, माणूस म्हणून घ्यायला आपण नालायक आहोत. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका तुमच्या सगळ्यांची आवडती मालिका होती, कारण की याच्यावर मी पब्लिक रिव्ह्यू केलेला आणि प्रेक्षकांनी भरभरून त्याला प्रतिसाद दिला होता. पण आता ती मालिका बंद झाल्यानंतर डॉक्टर अमोल कोल्हे यांनी एक खूप छान नवा मार्ग काढला आणि आपण त्यांच्याशीच गप्पा मारूया. सर, कसे आहात? मी अगदी मजेत. सगळ्यात आधी तुला वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू सो मच. पण सर, आत्ता जसं मी म्हणाले की मी पब्लिक रिव्ह्यू केलेल्या आणि एका मार्केटमध्ये केलेला दादरच्या, आणि तिथेच मला 15-20 जणं यावर असं म्हणणारे भेटले की नाही, हे असं करू नका, कारण की आम्ही बघतो आणि ह्या मालिकेतनं आम्हाला खूप काही घेण्यासारखं असतं. पण जेव्हा एखाद्या वेळेस हा निर्णय घेण्यात येतो आणि तुम्हाला सांगण्यात येतं, मला खरं तर माणूस म्हणून पहिली प्रतिक्रिया ती जाणून घ्यायची की त्या क्षणी मनात काय भावना होती. ही प्रतिक्रिया अगदी माणूस म्हणून प्रामाणिक प्रतिक्रिया ही होती की महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 200व्या जन्मशताब्दी वर्षामध्ये जर आपण ही गोष्ट पूर्णपणे सांगू शकणार नसू, तर मराठी म्हणवून घ्यायला, माणूस म्हणून घ्यायला आपण नालायक आहोत. कारण एवढे उपकार त्यांचे या समाजावर आहेत, देशावर आहेत, समस्त स्त्रीवर्गावर आहेत, आणि असं असताना त्यांची गोष्ट आपल्याला सांगता येत नाही याची नक्कीच खंत होती. पण मी मनापासून तुमचा आभार मानेन, कारण तुम्ही जो रिव्ह्यू केला होता तो व्हिडिओ मी संपूर्ण पाहिला होता आणि त्या व्हिडिओबरोबरच महाराष्ट्रभरातून अनेकांनी व्हॉट्सअप मेसेजेस असतील, फोन कॉल्स असतील, सोशल मीडियावर व्यक्त होणं असेल, या सगळ्यांनी एक दिलासा दिला होता की नाही, आम्हाला ही गोष्ट पूर्ण बघायची. आणि महाराष्ट्रभरातल्या या जनतेच्या भावनांचा आदर करून आपण हे फार धाडसी म्हटलं तरी चालेल, पण क्रांतिकारक पाऊल उचललेलं आहे की पहिल्यांदा असं घडतं आहे मनोरंजन विश्वामध्ये की ज्या आठवड्यात मालिका बंद झाली त्याच आठवड्यात ही थेट यूट्यूब चॅनलवर येते. तुम्ही मगाशीच एक वाक्य म्हणालेलात, रडायचं नसतं, लढायचं असतं, आणि तेच आता हा मार्ग खुला केला. मला खरं तर असं विचारायचं, माध्यम बदलल्यावर आत्तापर्यंत भाग बघितले, त्या पुढच्या भागांमध्ये काय वेगळं आम्हाला पाहायला मिळेल? जे आत्तापर्यंत पाहिलं आणि ज्या पॉईंटवर मालिका संपली तिथे तर गोष्ट सुरू होती आहे. म्हणजे मुलींच्या शाळेकडे सावित्रीबाई निघणं, इथे या टप्प्यावर मालिका जी बंद झाली, इथून पुढे आता सगळी गोष्ट सुरू होते. इथून पुढे सगळा संघर्ष आहे. ती मुलींची शाळा टिकणं असेल, मग त्या पुढच्या अनेक महत्त्वाच्या ज्या घटना त्यांच्या आयुष्यातल्या आहेत, या सगळ्या घटना आता सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मराठी वारसाच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्याला बघायला मिळतात. हो, पण मालिका बंद होताना तुम्हाला काय कारणं सांगण्यात आली होती, आणि ती कारणं तुम्हाला खरं तर पटण्याजोगी होती का? हा चॅनलचा निर्णय आहे, हा कॉर्पोरेट निर्णय आहे. चॅनलच्या निर्णयाविषयी मी काही भाष्य करू इच्छित नाही, कारण स्टार प्रवाहने मुळात ही मालिका सुरू केली याबद्दल मी त्यांचा ऋणीच आहे. आणि जेवढा वेळ मी मालिका करत होतो तोपर्यंत स्टार प्रवाहाचा संपूर्ण पाठिंबा हा सतीश राजवाडे असतील, अभिजित खाडे असतील, कौस्तुभ बेडेकर असतील, या सगळ्या मंडळींनी पाठिंबाच दिला. त्यामुळं अकारण त्यांच्याविषयी काहीतरी वावगं बोलणं हे मला उचित वाटत नाही. कॉर्पोरेटचा कदाचित हा निर्णय होता की टी-आर-पी आणि रेव्हेन्यू याचं प्रपोर्शन जुळत नाही. पण मी मगाशी आपल्याला म्हणालो की अशा मालिकांना फक्त टी-आर-पी हा एक निकष नसतो. त्या पलीकडे एक आर्कायवल व्हॅल्यू असते, त्या पलीकडे एक डबिंग व्हॅल्यू असते, त्या पलीकडे एक परसेप्शन व्हॅल्यू असते, आणि या सगळ्याच्या पलीकडे जाऊन एक सामाजिक जबाबदारीची भावना असते. कदाचित त्यांच्या वरच्या ऑफिसने हा निर्णय घेत असताना या ज्या काही व्हॅल्यूज आपण विचार करतो, या व्हॅल्यूचा विचार केला नसेल, आणि कॉर्पोरेटच्या आकड्यांच्या गोष्टींना भावना नसतात, त्यामुळे तो निर्णय त्यांनी घेतला आहे. परंतु वाहिनीवर कुठलाही आकस नाही, कुठलाही रोष नाही. उलट माझं असं म्हणणं आहे की मी त्यांचा ऋणी आहे की त्यांनी सुरुवातीला ही मालिका जानेवारी महिन्यामध्ये सुरू करण्याचं धाडस दाखवलं. त्यामुळे त्यांचं कौतुकच आहे. हो, पण जेव्हा बंद होण्याचा निर्णयही झाला असेल, तो निर्माता खचला तर असणारच, पण टीम ही फार छान आहे, जी तुमच्या मागे खंबीरपणे उभी राहिली. आम्ही जेव्हा व्हिडिओ पाहिला की तुम्ही सगळ्यांना सांगताय की आपण हे सगळं पुढे वारसा हा सुरूच ठेवणार आहोत, आणि सगळी टीम तेव्हा आनंदात दिसत होती. सो ह्या टीमबद्दल मला खरं तर जाणून घ्यायला हवी. तर माझ्या टीमविषयी मला अभिमान आहे, कारण जवळपास स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेपासून या टीमबरोबर आम्ही एकत्र काम करतो. त्यामुळे काय स्वप्न पाहिली आणि ती काय सत्यात उतरवली हे या सगळ्या माझ्या टीमला ठाऊक आहे. आणि त्यामुळे टीमने जेव्हा मला खंबीरपणे सांगितलं ना की या लढ्यात आम्ही खांद्याला खांदा लावून सोबत आहोत, तेव्हा लढण्याचं बळ आणखी वाढलं.
आणि त्यांच्या भरोशावर आणि महाराष्ट्रभरातल्या प्रेक्षकांच्या ज्या प्रतिक्रिया आल्या त्याच्या भरोशावर हा इतका मोठा निर्णय आपण घेतला. सर पण सगळ्याचा सोंग करता येतो, पैशांचा सोंग कधीच करता येत नाही. सो आत्ता ही गणितं कशी जुळून येत आहेत आणि कशा पद्धतीने आता पुढे असतात? यामध्ये खरं तर 4 वेगवेगळी माध्यमं आहेत. जसं आपण सगळ्या माध्यमांमध्येही पाहिलं की आमदार रोहितदादा पवार असतील, आदरणीय छगन भुजबळ साहेब असतील, आमदार जितेंद्र आव्हाड असतील, यांनी सुरुवातीला एक आर्थिक हातभार हा या प्रोजेक्टला लावलेला आहे. त्यामुळे त्याला एक मोठं बळ या तिघांच्या माध्यमातून मिळालेलं आहे. त्याचबरोबरीनं यूट्यूबवर जेव्हा जास्तीत जास्त प्रेक्षक हे पाहतील तर यूट्यूबचा एक रेव्हेन्यू हा काही प्रमाणात जनरेट होतो. हे तुम्हाला फार चांगलं माहिती आहे की तो रेव्हेन्यू हा इतक्या मोठ्या प्रमाणावर नसतो की इतकी मोठी मालिका ही केवळ त्याच्यावर सस्टेन होते. पण त्याचबरोबर महाराष्ट्रभरातल्या प्रेक्षकांनी ही भावना व्यक्त केली की आम्हाला काहीतरी योगदान द्यायचं आहे आणि ते योगदान देत असताना आधी क्राऊड फंडिंग करून मग मालिका उभी करणं यापेक्षा आपण हा पर्याय निवडला की तुम्ही आधी एपिसोड बघा. तो एपिसोड बघितल्यानंतर एपिसोडच्या शेवटी मी तुम्हाला पेमेंट लिंक किंवा त्याचा जो तुम्हाला जे काही स्वेच्छेनं जे काही आर्थिक योगदान द्यायचं आहे त्यासाठी प्रेक्षकाच्या भावनांचा आदर करून आपण तीही सुविधा तिथे उपलब्ध करतोय. त्यामुळे हे प्रेक्षकांकडून येणारं आर्थिक योगदान हा एक फार महत्त्वाचा गोष्ट असेल आणि जेवढे जास्त प्रेक्षक बघतील तसं नक्कीच इतर कंपन्यांना स्पॉन्सरशिपच्या दृष्टिकोनातून या मोठ्या उपक्रमाला मदत करता येईल. त्यामुळे अशा 4 गोष्टींवर हे आर्थिक गणित जुळवण्याचा प्रयत्न आहे. अगदीच म्हणजे आत्ताच आम्ही प्रोमो पाहिला आणि तो 5 मिलियनच्या वर गेलाय. मला असं वाटतं प्रेक्षकांची साथच आहे आणि कलाकाराच्या मागे आणि निर्मात्याच्याही मागे ही साथ आहे. किती छान वाटतं. आणि ही फिलिंग नेमकी काय? ही फिलिंग म्हणजे मी महाराष्ट्रातल्या जनतेचा खरंच मनापासून ऋणी आहे, कृतज्ञ आहे. कारण अनेक प्रश्न असे निर्माण झाले होते जेव्हा पहिल्यांदा ही गोष्ट आली की TRP नाही असं कळल्यानंतर. पण महाराष्ट्रभरातल्या प्रेक्षकांनी जो उदंड उत्स्फूर्त प्रतिसाद दिला तो म्हणजे हेच दर्शवतो पुन्हा की महाराष्ट्राच्या DNA मध्ये छत्रपती शिवाजी महाराज असतील, महात्मा ज्योतिराव फुले असतील, सावित्रीमाई असतील, त्यानंतर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, राजर्षी शाहू महाराज असतील, ही सगळी व्यक्तिमत्व ना महाराष्ट्राच्या DNA मध्ये रुजलेली आहेत आणि महाराष्ट्र खुल्या दिलानं त्यांच्यावर ज्या कलाकृती येतात त्यांचं स्वागत करायला तयार आहे. अगदीच पण हे महापुरुष ना आपल्याला प्रत्येक क्षणाला काही ना काही घडवत असतात आणि काही ना काही शिकवत असतात. सर तुम्ही यांचा अभ्यास करताना हे तुम्हाला कधी भेटलं? मला असं वाटतं जेव्हा जेव्हा व्यवस्थेविरोधात बंड करण्याची प्रेरणा हवी असते ना तेव्हा तेव्हा तुम्हाला महात्मा ज्योतिराव फुले भेटतात. कारण त्यांनी त्या काळात स्त्रियांसाठी, शूद्रांसाठी शिक्षणाची दारं उघडी करणं असेल, त्या काळामध्ये समाजव्यवस्थेच्या विरोधात खडे बोल सुनावणं असेल, त्या काळात शेतकऱ्याचा आसूड उगारणं असेल, ही सगळी जर कामं बघितली तर जेव्हा त्या व्यवस्थेविरोधात एक बंड करून उठायची प्रेरणा हवी असते तेव्हा महात्मा फुले तुम्हाला मार्गदर्शक ठरतात. अगदीच पण आता ह्या मालिकेच्या संदर्भात विचारायला आवडेल की आत्तापर्यंत पाहत होतो की मधुर आणि प्रफुल्लकर या मालिकेत एक भाग होत्या, पण अचानक आता त्या नाही आहेत. आणि जेव्हा क्षमा या मालिकेसाठी आली तेव्हा कुठेतरी निर्मात्याच्या मनात थोडीशी धाकधूक होती का? कारण की ही व्यक्तिरेखा खूप मोठी आहे आणि ही आता प्रेक्षकांसमोर जाईल तर प्रेक्षक तितकी पटकन आपलीशी करतील का नाही? नाही, मधुराणीचं मी मनापासून कौतुक करेल की तिने खूप समरसून सावित्रीबाईंची भूमिका केली होती आणि नंतर प्रत्येक कलाकाराला खरं तर आम्ही चर्चा केली की कोणाला हा निर्णय स्वीकारायचा आहे, कोणाला इतर काही त्यांच्या मनात काही शंका असू शकतात आणि त्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आला. आणि जेव्हा क्षमाचं पहिल्यांदा कास्टिंग करण्याच्या संदर्भात आम्ही बऱ्याच अभिनेत्रींची लुक टेस्ट केली, पण जेव्हा क्षमाची लुक टेस्ट जी समोर आली तिथे एक ही खात्री जाणवली की हो 100% लोकांना सावित्रीमाईंची जी प्रतिमा जी मनात आहे तिच्या जवळ जाणारी प्रतिमा ही क्षमा नक्की उभी करेल आणि अत्यंत प्रामाणिकपणे समरसून तिने काम केलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला पहिल्या भागापासून कळेल. अगदी प्रोमोच्या जर कमेंट्स आपण बघितल्या तर प्रोमोच्या कमेंट्समध्ये सुद्धा अनेकांनी स्वागतच केलेलं आहे आणि त्यामुळे महाराष्ट्र नक्कीच सावित्रीमाईंच्या भूमिकेत क्षमा देशपांडेला स्वीकारेल. अगदीच पण या मालिकेच्या नावातही बदल झालाय. त्या म्हणजे बदल का करण्यात आला याविषयी जाणून घ्यायला आवडेल. नक्कीच यामध्ये स्वामित्व हक्काचे विषय आहेत आणि स्टार प्रवाहावर जी मालिका सुरू होती त्या मालिकेचं नाव वेगळं होतं, परंतु आता मराठी वारसावर जी मालिका सुरू आहे विषय जरी तोच असला तर विषयावर कॉपीराईट येऊ शकत नाही, परंतु ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या सांभाळाव्या लागतात आणि त्यानुसार मालिकेच्या नावामध्ये हलकासा बदल केलेला आहे. आता सावित्रीबाई ज्योतिराव फुले या थेट नावाने मालिका समोर येते. अगदीच पण आता हे एक वेगळं पाऊल उचलण्यात आलंय, एक वेगळं धाडस करण्यात आलंय. सो आत्ता काय मनात भावना आहेत आणि आता कशा पद्धतीने हे प्रेक्षकांसमोर सगळं आणण्याचं एक धाडस सध्या सुरूच आहे. मला तर एकच भावना आहे की आत्तापर्यंत मालिका वाहिनीची होती
आता मालिका महाराष्ट्राची झाली आहे आणि आता महाराष्ट्राने ठरवायचं आहे की सो कॉल ज्याविषयी पारदर्शकताच नाही त्या TRPच्या नावाखाली आपल्या महापुरुषांचा आपल्या महामानवांचा इतिहास दडपण्याचा जर कोण प्रयत्न करत असेल तर महाराष्ट्राला काय हवं आहे आणि महाराष्ट्र किती मोठ्या प्रमाणावर आपल्या महापुरुषांच्या इतिहासाचं स्वागत करतो हे आता दाखवून द्यायची वेळ आहे. अगदीच. आणखी काय काय पाहायला मिळेल आम्हाला या मराठी वारसामध्ये? या पुढील काळामध्ये जवळपास एकूण 5 मालिकांचा विचार 5 सिरीजचा विचार हा मराठी वारसाच्या माध्यमातून करतो आणि वेळोवेळी मी तुम्हाला त्या संदर्भातले अपडेट्स देतच जाईन की या मालिकेनंतर आपण काय कुठली मालिका करतोय, केव्हा आपण पुढची मालिका घेऊन येतोय. पण होय, मराठी वारसावर आत्ता तरी 5 वेगवेगळ्या मालिका या आत्ता डोक्यात आहेत. येस, या सगळ्या मालिकांविषयी जाणून घेण्यासाठी फार उत्सुक आहे मी. सो थँक्यू सो मच सर आणि ऑल द व्हेरी बेस्ट या पुढच्या वाटचालीसाठी. खूप खूप आभार. जय शिवराय. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.